सोलापुरात विवाहितेची आत्महत्या, सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप. पतीला अटक तर सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. धनंजय मुंडेंवरील आरोपांप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची चौकशी होणार. मुंबई लाचलुचपत विभागाकडून अंजली दमानी यांना चौकशीबाबत पत्र. शिवसेनेच्या बैठकीत सर्व मंत्र्यांचा अजित पवारांविरोधात नाराजीचा सूर. अजित पवार निधी देत नाही म्हणत एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त. सूत्रांची माहिती. पुण्यात कायद्याचे 3-13 धानोरी पोलीस चौकीजवळील घटना. हाणामारी वेळी पोलीस चौकीत कर्मचारी नसल्याची माहिती. कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4,000वर. केरळमध्ये सर्वाधिक 1,416 कोविड रुग्ण, तर राज्यात 494 कोविड सक्रिय रुग्ण. राज्य सरकारकडून वारकऱ्यांची निराशा. पालख्यांचं 20,000 रुपये अनुदान यंदा नाही. गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं होतं अनुदान. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील 5ही टोल माफ. 2029 पर्यंत टोल माफीचा कालावधी वाढवला. स्कूल बस आणि एसटीलाही सवलत. सरकारचा निर्णय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नवमतदारांची मतदानाची संधी हुकण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीतीलच मतदार यादी वापरण्याची चिन्ह. सूत्रांची माहिती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं उंचावला IPL 2025चा चषक. अंतिम सामन्यात पंजाब किंग्जवर 6 धावा राखत दणदणीत विजय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.